हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, इथे आमच्या दोघींची सुरू आहे टिफिनची तयारी. आई थोड्या वेळापूर्वीच हॉस्पिटलमधनं घरी आल्या, फ्रेशन अप पाहिल्या, तर तेवढंच वेळ त्यांनी चपातीसुद्धा टाकल्या आणि फटाफट आम्ही किचनचं सगळं आवरलं दोघींनी पण आणि फ्रेशन अप झालो. आणि मग आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, बिकॉज प्रणव तेवढ्या वेळ हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ होता म्हणून. आणि जियानाची आज स्कूलसुद्धा आहे, तर त्याची पण गडबड सुरू होती. चला, तू कुठे चालली? नाही होत नाही जियाना, नाही. हो, तू जाते का आम्हाला भेटायला? हा, हे मध्ये. चला, आई चालली आहे हॉस्पिटलला आणि आता वाजले सकाळचे 8:20. कोण पडली? काय नाही पडलो. जाते. हा, बाय कर, तू बाय कर लवकरच माय तू. चलो, माई हॉस्पिटलमध्ये गेली आबाकडे. येस, चला. जियानाचं रडणं सुरू. तिला असं वाटतंय की माई गेली बेसायला. आणि रडता रडता मी तिला बोलली, चल फोटो काढू तर हसायला लागली. हा, निघाला. The next morning. ते चालू आहे वरणाला तडका. इथे आहे चहा, शेंगाची भाजी, चपाती झालेली आहे आणि बीटचे पराठे. हिला ब्रेकफास्ट. चलो, हा बाई. चला, तर जसं पॅक झाला टिफिन, मग मी टिफिन घेऊन जाईल बाबांकडे. थोडे तिथे मेडिकल बिल रिलेटेड काम आहे ते करून घेईल. घरी येईल, जियानाला स्कूलला घेऊन जाईल, त्याच्यानंतर ऑफिस झाल्यानंतर परत इव्हिनिंगला जिम नंतर मग परत हॉस्पिटलला जावं लागेल टिफिन घेऊन. चला, तर मग असं ओव्हरऑल आमचा शेड्यूल राहणार आहे आणि काय करणार आहे पुढे तिथे. बाहेर आबाकडे जाऊ. जा, तू कपडे आण तोपर्यंत. जा, कपडे घेऊन ये. चलो, वी आर रेडी. आम्ही रेडी झालो आणि ते जियानाचं सुरू आहे ब्रेकफास्ट, है ना ग? यम्मी. आणि जियाना काही बनवलं, काही खायला दिलं की मला सगळ्यात आधी अप्रुव्हल देऊन देते की काय छान आहे काय नाही. चांगलं आहे, तू आधीच बोलली छान आहे. तसं ती छानच आहे म्हणते. छानच आहे. ही क्वालिटी तर डॅडीचीच आहे बाबा. प्रणवचं पण मला बिलकुल कधीच टेन्शन नव्हतं. भाजीत मीठ टाका नाही टाका सगळं छानच आहे बोलतो तो. नाही, असं नाही, आम्ही चांगलं बनवते सांगते. पण जर कधी कधी होतं ना काही गडबडीत आपण मीठ विसरून जातो की कमी होतं, पण प्रणवचं नाहीये असं. त्याचं असं आहे की देवाने आज आपल्याला जेवण दिलेलं आहे. असे कित्येक लोक आहेत ज्यांना आज जेवण सुद्धा मिळालेलं नाही आहे. त्याच्यासाठी तो खूप जास्त थँकफुल आहे. आणि खरंच ही क्वालिटी त्याची मी खरंच शिकलेली आहे लग्नानंतर. बिकॉज माझ्या मम्मीला खूप चांगलं आहे त्याची. ती रिलेट करेल ही गोष्ट आणि ती ॲग्री पण होईल या पॉईंटवर की माझा लग्नाच्या आधी खाण्याचा प्रचंड तिला त्रास होता. एफर्ट शुड बी अप्रिशिएटेड ऑलवेज. कारण तो व्यक्ती एवढ्या मेहनत करून ती गोष्ट बनवत आहे आणि आपण म्हणत आहे मीठ कमी आहे, तिखट जास्त आहे, तर त्या व्यक्तीला मग नेक्स्ट टाइम आपल्याला तेवढ्या आवडीने खाऊ घालण्याची इच्छा नाही. तर माझी तर तीच सवय आहे, म्हणजे काही पण बनलं, कसंही बनलं, टेस्टीच बनतं, बट मी अप्रिशिएटच करतो. दॅट इज माय क्वालिटी. आणि ती सवय आता मला पण लागली. म्हणजे असं झालेलं आहे की मी काहीही खाऊ शकते आणि कुठेही सर्वाइव्ह होऊ शकते. आधी तर त्याच्या फूडमुळेच खूप इश्यू व्हायचे माझे, हा ना ग. म्हणून मी ट्राय करते स्पेशली की जियानाला मी एकच फूड 15-20 डेज फ्रिक्वेंटली रोज तेच देते, जेणेकरून तिने एकच फूड म्हणजे जास्त वेळासाठी खाल्लं पाहिजे, जास्त दिवसांसाठी एकच फूड, म्हणजे ती बोर नाही झाली पाहिजे. हा माझा ट्राय आहे.
बिकॉज जर माणसाने अन्न कसंही खाल्लं ना तर तो व्यक्ती कुठेही वर्ल्डच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो. जी सवय आता मला प्रणवी लावली. थँक्यू सो मच. हा प्रणव, मोस्ट वेलकम. ए असं नाही करायचं काय. सगळे स्वयंपाक झाला. सगळ्यात मेन टास्क असतो स्वयंपाक आणि त्याच्यापेक्षा मेन भारी टास्क असतो की काय बनवायचं. आणि जर तो प्रश्न जर सोडवला ना एका दिवसाचा तर एवढं असं वाटतं ना की बाबा खूप काहीतरी केलं आज. तर आजचा स्वयंपाक सुद्धा झालाय, ब्रेकफास्ट सुद्धा झालाय, जियानाचा टिफिन सुद्धा रेडी आहे. जियानाचा ब्रेकफास्ट इथेच होतोय आता, तर घरी जाऊन एवढं टेन्शन नाहीये. घरी जाऊ, फटाफट तिला आवरू, स्कूलमध्ये नेऊन देऊ आणि दिवसभरात आज भरपूर कामं आहेत. ब्लॉग सगळे लेट येत आहेत बिकॉज आमचं सध्या थोडं हेच सुरू आहे. जिम, प्रणवचं ऑफिस, मग हॉस्पिटल, घरचे कामं, जियानाचं त्याच्यात. तर असं म्हणजे असा वेळ पण कधी नाही आला की मी कंटिन्युअसली जियानाला मी सांभाळते. असा जेव्हापासून जियाना झाली तेव्हापासून तर नाहीच झालं. नेहमी प्रणव असायचा बरोबर, नाही तर मग मी आईबाबांकडे तिला पाठवायची जर मला काम असायचं. तर हे सगळ्या गोष्टी एका वेळेस आणि एकटीने मॅनेज नव्हतं होत, म्हणून सगळे ब्लॉग्स लेट आले. पण ब्लॉग सगळे एडिट करून रेडी आहेत, फक्त अपलोड करायचे आहेत. तर ते घरी जाऊ, सगळ्यात आधी ब्लॉग अपलोडिंगवर लावू आणि मग तिथनं आम्ही आमचे घरचे कामं स्टार्ट करू. आणि आता इथनं रोड आहे बम्पी. एरिया पूर्ण डेव्हलप झालाय पण फक्त आमचे रोडच डेव्हलप नाही झाले. प्रणव सांग गडकरी साहेबांना. काय बाबा. आणि जियाना बघा क्युटी पाय. हॉस्पिटल मध्ये चालली की मॉल मध्ये? कुठे चालली? आबाकडे चालली. व्हेरी गुड. हे ना आबाला काय झालं ग? काय झालं? कुठे पोचायला? अगो भाई पायाला म्हणते बरोबर सांग. आणि बाबांना बघून जियाना खूप शांत होऊन जाते. त्या दिवशी ऑक्सिजनचे पाईप्स वगैरे सगळे लागले होते नळ्या, त्याच्यामुळे थोडी घाबरलेली होती. पण चालू शकत. वाव. तू खेळणार ना आबा सोबत? हा, घरी घेऊन यायचं आबाला. घरीच. ते फिनिश कर लवकर, ते फिनिश कर. हा अरे वा, त्रास दुखत नाही ना? दुखत नाही ना? हा हो. चालले मग. अरे वा, गुड प्रोग्रेस. ते आपली विल पॉवर राहते. चांगला आहे ना? ठीक, बढिया झाला. आबा आता तुला फिरायला घेऊन जात जाईल छान. मग आबाला विमानात पण बसून आपण छान ठिकाणी घेऊन जाऊ. ओके. आम्ही तिथनं गेलो ग काल, आंघोळ करायला गेलो ना घरी. अगं आंघोळ, झाडांना पाणी वगैरे दिलं. खूप माती वगैरे पडून होती का तिथे? हो, उंदीर आला असेल. हा, माती पडून होती पूर्ण, म्हणजे अशी कमी. मी पाणी टाकलं मग एक बकेट. हो का? बाहेर जाऊन मारतो तो. ठेवूनच दे मम्मी, मोठा आहे उंदीर तिथला. जा ना आबाकडे, आबाला फ्लाइंग किस देऊन दे. आबाला गली करून दे बेटा. स्कूलची तयारी नाही केली तू? जियाना आबाला गली करून दे. पप्पी देऊन दे. हा चला, तर बाबांचा हा पाय चांगला रिकवर होता. ते चालायला सुद्धा जात आहे, स्वतः वॉक करत ते वॉशरूमला सुद्धा गेले. चला, तर ओव्हरऑल गुड प्रोग्रेस आहे. तर आता जियानाला घेऊन जातो मी स्कूलमध्ये. दीपालींनी तिचा टिफिन पॅक केलेला आहे आणि मग बघू आमचा प्लॅन काय बनतो आणि कसा वेळ स्पेंड करतो. चला बाय जियाना. इकडे बघ ना माझ्याकडे. बाय. कुठे चालली तू? चल बाय.
बाय बेटा, लवकर आहे हा, मी घ्यायला येईल तुला. बाय बेटा. चला जेना गेली स्कूलमध्ये म्हणजे आता घर आवरायचं आणि जे काही रिमेनिंग कामं आहे ते करू. बाबांना बघून खरंच खूप छान वाटलं. ते एकदम त्यांना मेन म्हणजे त्यांना खूप कॉन्फिडेंट फील होते बिकॉज त्यांना थोडा एक कन्सर्न होता की मी माझ्या पायांवर कधी चालेल. तर ते आता चालायला लागले आहे बऱ्यापैकी, उठतात, वॉशरूमला जातात म्हणजे आणि बसेससुद्धा आहे. तर ते हॅपी होते. तर ते बघून खरंच चांगलं वाटलं. कसं असतं ना, जो व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये राहतो एवढे दिवस त्यालाच माहीत असते. आपण लोक तरी घरी येतो, बाहेर जातो तर आपली त्यावर आपण त्यातच असतो, पण जो व्यक्ती त्या बेडवर असतो ना त्यालाच माहिती असतं की एक्झॅक्टली त्याच्याबरोबर काय होतं. बट ही वॉज हॅपी अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही वॉज स्टेबल होते ते. नाही तर थोडेसे म्हणजे नव्हतं, त्यांचं मनस्थिती बरोबर नव्हती, घाबरलेले होते. इथून आता म्हणजे जे पायाचा त्रास त्यांना होता, हॉस्पिटलचं सगळं, तर ते सगळं त्यांनी त्यांच्या ऑपरेशनची व्हिडिओसुद्धा बघितली. मला सांगत होते मी व्हिडिओ बघितली, असं होतं तसं झालं. सो येस, आणि सगळ्याच लेकरांना हेच वाटतं ह्या एजमध्ये आल्यावर की आपल्या पॅरेंट्सला काही नको व्हायला, बिकॉज आपण यंग होते आणि ते कुठेतरी त्यांचं एज कमी होत आहे. तर त्या लोकांना बघून असं वाटतं की आपल्या पॅरेंट्सला काही झालं नाही पाहिजे, ते व्यवस्थित आपल्याबरोबर राहिले पाहिजे. तर आमचा पण तोच एक कन्सर्न होता. बट ही इज गुड नाव. तर चांगलं वाटत आहे. मे बी उद्या शक्य तर होऊ शकते की उद्या त्यांना सुट्टी होऊ शकते. तर सुट्टी झाली तर मग ते घरी येतील. घरी तर मग कम्फर्ट असते आपलं. आणि जियाना आहे त्याच्यामध्ये. जियाना खूप एक्सायटेड आहे की तिला परत आबाबरोबर खेळायला मिळेल आणि आबा तिला आता गार्डनमध्ये घेऊन जाईल. त्याचं तिला जास्त एक्साइटमेंट आहे. A few moments later. जियाना बघा जेवण करता करता झोपली. मी दाखवते तुम्हाला. येस, आणि आज आम्ही त्या हॉलमध्ये जेवण करायला बसलो जस्ट फॉर अ चेंज. आणि करायची इच्छा बिलकुल नाही, माहिती नाही असं का होतंय. सेम इयर का बरं वाटत माहित नाही. आणि आता वाजलेली आहे 2, तरी आम्हाला जेवण करायची इच्छा नाही. तरी आम्ही जियाना झोपली म्हणून आता जेवण करायला बसतोय. जेवणामध्ये आज आहे वरण, भाकर, शेंगाची भाजी आणि भात. दुसरं काही खायचं असेल तर सांग, तसं बनवते. काय बनवते म्हणजे असं काय वेगळं बनवते? आता आपल्याला बाबांना टिफिन द्यायचं. नाही, बाबांना मी टिफिन देईल, पण आपण 3 जण आहोत ना खाणारे, तू, मी, आई. आई नाही आज. नाही आज नाही, उद्या पण नाही आहे. उद्या आईचा फास्ट आहे. उद्या फास्ट. एनिवेज, पण आज टिफिन येणार आहे घरून. एक दिवस साबुदाणा बनवायचा. मी म्हणणारच होती माहिती आहे. मला आजच दिसलं, असं वाटलं की भिजत घालते, उद्या बनवते म्हणून. अरे उद्या आईला नाही होणार, आई नाही खाणार का मग? हो ना. हा, मग मी उद्या साबुदाणा बनवून घेईल. तसं करू. तर आम्ही ब्लॉग ज्यांचे बघत आहे ते आहे हर्ष पूजा, जे आम्हाला मुंबईला भेटले होते रँडम. आम्ही कुठे दादरला होतो ना. दादरला होतं. त्यांचाच ब्लॉग आहे. छान आहे त्यांचे व्लॉग, छान असतात. चला, इच्छा नाहीये पण जेवावं लागेल. कारण जिम इव्हिनिंगला आहे. जिम मॉर्निंगला झाली नाही कारण दीपाली 5:30 वाजतापासून स्वयंपाकाचं होतं आता म्हणून. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर ऑफिस हे आटोपलेलं आहे ऑलमोस्ट. थोडे कामं बाकी आहे बट झालेलं आहे ऑफिस तरी. तर आता जातोय आम्ही जिमला. जिम झाल्यानंतर दीपाली करेल आईबाबांसाठी टिफिनचं प्रिपरेशन. आईला तर उपास आहे. झालं होतं काय झालं पण मध्येच मी केला पचका. माझा टिफिन पूर्ण रेडी होता, भाजी सुद्धा रेडी होती आणि मी इकडे रेडी व्हायला आली आणि माझी भाजी करपली पूर्ण. चला तर परत एकदा रिव्हर दीपालीच्या मागे. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन काही वेगळं असते अजून. असो होते चिडचिड. एक वेळा काम पूर्ण झालेलं आहे. तू काहीच नाही बोलली. मी काय म्हटलं, मी काय म्हटलं की एक फ्रस्ट्रेशन येतो. नाही पण मला आला का नाही आला. मी माझं सूप बीप खाऊन आली आणि आता म्हणते चला. आणि भाजी सुद्धा मी म्हणजे लाल भाजी बनवत आहे सुद्धा घालायला टाकलेली आहे. म्हणजे आल्यानंतर छान वॉश करेल, त्याची माती वगैरे निघून जाईल, पटकन बनवेल. आपल्याच मतं निघून. मला होते बाबा एखादं काम पूर्ण झालं आहे आणि त्यानंतर ते काम काही कारणास्तव बिघडलं तर मला चिडचिड होते.
दीपालीला नाही होत, कारण ती कोण आहे, ती सुपर फास्ट आहे बाबा, पटकन भाजी बनवेल आता थोड्या वेळात बघा. चला तर आम्ही आता जिमला जाऊ, जिम करू, घरी येऊ, दीपाली प्रिपेअर करेल फूड, त्यानंतर आईबाबांसाठी टिफिन घेऊन जाऊ आणि मग बघू प्लॅन कसा पुढचा बनतो. केली आहे विथ नो सॉन्ग टुडे आणि प्रोटीन शेक. चला तर आता घरी जाऊ, दीपाली बनवेल स्वयंपाक आणि त्यानंतर मी देईल आईबाबांचा डब्बा नेऊन द्यायला हॉस्पिटलला. हे जी आहे ना तुझी बॅग. काय झालं? काय काय बोलते प्रणवी? डाळिंब कुठे गेली ती हे सांग आधी. आबा आबांना बरं आहे? काय म्हणत होते आबा? काय नाही म्हणत होते. काय नाही आहे. तर प्रणव आणि जियांना गेले तू हॉस्पिटलमध्ये टिफिन द्यायला, ते जस्ट आता आले. अरे वा. प्रेशर नाही आहे बरं. आबा वॉक करत होते. कसे वॉक करत होते? कसे तू करून दाखव मला वॉक. जिया दे इकडे दे. तू बघून आली ना, प्रत्यक्षात बघून आली ना, मग आता काय बघायचं तुला? येस, तर असा होता आजचा दिवस. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.